आणि या जागा केसरीच्या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित होतोय। असे फायनल साठी 7 आणि क्वार्टर फायनल साठी 7 अशा 14 गाड्या फायनल साठी पात्र ठरल्या। त्यामध्ये प्रथमतः क्वार्टर फायनलचा निकाल घोषित केला जातोय। आजच्या या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी पहिला दुखापत झाली, ती गाडी पळवली नाही। ती गाड्याच्या या मैदानातील 7 नंबरचे मानकर ठरले। तास क्रमांक 7 वर धावली गाडी श्री लक्ष्मी नरसिंह प्रसन्न शंभू ग्रुप जायगाव या गाडीचा 7वा क्रमांकाला जायगावकरांचा जायगाव केसरी या मैदानातील क्वार्टर फायनलचा 6 नंबरचा मानकरी 6वा क्रमांक पटकावला। तास क्रमांक 2 वर धावली गाडी आई एकरा प्रसन्न कैवल्य शंकर गाडगे पुसेगाव या गाडीचा 6वा क्रमांकाला जायगावकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा 5 नंबरचा मानकरी ठरला। तास क्रमांक 6 वर धावली गाडी सागर गाडगे शरद ड्रायव्हर लिंब या गाडीचा 5वा क्रमांकाला। 3 आणि 4 मध्ये 2 गाड्या सुंदर अशी लढत झाली। त्या ठिकाणी पंचांनी 2 गाड्यांना सामना निकाल दिला 3 आणि 4। त्यातली पहिली सामन्यातली गाडी तास क्रमांक 1 वर धावली गाडी सिद्धनाथ प्रसन्न प्रेमदत्ता रसाल शेनवडी आणि दुसरी गाडी जय बाळा प्रसन्न ऑन नंबर शिवाय बाजी ग्रुप गोसावी पेडगाव या 2 गाड्यांना 3 आणि 4 चं बक्षीस विभागून देऊन त्यांच्या ठिकाणी सन्मान होईल। आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा 2 नंबरचा मान पटकावला। तास क्रमांक 3 वर धावली गाडी साजी प्रो पटेल कोपर करणे नवी मुंबई श्रीमंत राजेंद्र निकमदार आणि प्रवीण विष्णू कंचे अंडापूर या गाडीचा 2या क्रमांकाला आणि आजच्या या मैदानातील 1 नंबरचा मान पटकावला। तास क्रमांक 5 वर धावली गाडी देवागिरी प्रसन्न 94 क्रमांकाचे जळगाव ज्योतिर्लिंग प्रसन्न पृथ्वीराज जोगर करेलो या गाडीचा 1 नंबरला आणि यानंतर फायनलचा निकाल घोषित होतोय। फायनलचा निकाल आजच्या या मैदानातील फायनल मध्ये एकूण 7 गाड्या पळाल्या। त्यामध्ये 2 गाड्या तासात सोडली। त्या 2 गाड्या या ठिकाणी दोघांत बक्षीस एकत्र करून गाडीला शिक्षा टाकून दोघांना उत्तेजनाचं बक्षीस दिलं जाईल। त्यातले उत्तेजनाचं मानकर ठरलेली पहिली गाडी तास क्रमांक 4 वर धावली गाडी माने माने होते जय हरी या गाडीला उत्तेजनाचं बक्षीस देऊन सन्मान होईल। सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 4 वरून मानगंगा एक्सप्रेस बाबा आणि त्याच्यासोबत गोबडेवाडी विसापूर वैभव शेठ कदम गोलेवाडी बिपिन जाधव कोरोली सातारा विकास मध्ये गोबडेवाडी विसापूर सुट्टी मेकर नितीन गोडावले अमोल मधले सत्कार सावंत विसापूर यांचा पठाण पाहला। पठाण आणि बबेरॉन आजच्या या जायगाव केसरी मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी जायगाव केसरी मैदानातील दुसरी गाडी उत्तेजनार्थ वर्षाचे मानकर ठरले। तास क्रमांक 7 वर धावली गाडी रायफल नकऱ्या सातारा या गाडीला उत्तेजनार्थ बक्षीस देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाईल। सुंदर अशी गाडी पाहिली। सातारकरांच्या नावावरती नशीब आजमावलं। भैरवनाथ दुसरा बापूसाहेब भाडे वाघोली पुणे उमेशची धरपळी घोरसंगी आणि आदिक पैलवान कळंबी यांचा हिंद केसरी शंभू पाहला आणि त्याच्यासोबत अजय शेठ जाधव कलेडॉन आणि विठ्ठल ड्रायव्हर बुधकरांचा तेजा आणि शंभू आजच्या या जायगाव केसरी मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी जायगाव केसरी मैदानातील 5 नंबरचा मानकरी पंचम क्रमांक पटकावला। तास क्रमांक 1 वर धावली गाडी सिद्धनाथ प्रसन्न अनुजा डेअरी फार्मा बनपुरी माळवाडी या गाडीचा 5वा क्रमांक जायगाव केसरी सन 2024 चे प्रथम क्रमांकाचा मानकरी आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मानकरी झाला। तास क्रमांक 1 वरून पाहिली गाडी पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर यांचा 916 वजीर पाहला आणि त्याच्याबरोबर बाळू मध्ये घनश्याम मध्ये विसापूरकरांचा पणाळ पाहला। बोबडेवाडी विसापूरकरांचा पणाळ पाहला। पणाळ आणि वजीर आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी 4 नंबरचा मान पटकावला। 4था क्रमांक पटकावला। तास क्रमांक 2 वर धावली गाडी विकास चव्हाण अकोडेवर अपसिगे या गाडीचा 4था क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली। 6व्या सेमीमध्ये दोघात संगणमत झालं आणि त्यामधली गाडी पळाली। 4th क्रमांकाची मानकरी झाली फ्रान्स पप्पूसेठ सूर्यवंशी वांगी आणि शरीय भरत शेठ भोईर पडगे पनवेल यांचा महबूब पाहला आणि त्याच्यासोबत शिरवलीकरांचा संग्राम पाहला। संग्राम आणि महबूब आजच्या मैदानामध्ये 4th क्रमांकासाठी पात्र झाले आणि दोघात जो संगणमत झाले ती दुसरी गाडी आहे विकास चव्हाण यांचा बालक्या आणि त्याच्याबरोबर पंढरपूर एक्सप्रेस बब्या आणि बालक्या हे देखील आजच्या मैदानातील 4th क्रमांकाचे मानकरी 3 नंबरचा मानकरी 3य क्रमांक पटकावला। तास क्रमांक 3 वर धावली गाडी गावजी पाटील प्रसन्न बाबू ड्रायव्हर अपसिंगे
संत गजानन महाराज प्रसन्न बुलढाणा या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली। पहिल्या सेमी मध्ये दोघात संगनमत झाला आणि दोघातली एक गाडी फायनलला पात्र झाली। दोघात संगनमधून एक गाडी पळाली आणि ती गाडी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी झाली। संग्राम भैया बनकर कोरेगाव आणि अनिल भाग्यवंत आंबेगाव यांचा सुंदर पाहला आणि त्याच्याबरोबर स्वर्गीय भाऊसेठ पाटील उमेश शेठ पाटील मोहब पाटील यांचा पक्षात 7-8 पाहला। पक्ष आणि सुंदर आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत। त्याचबरोबर त्या सेमी मध्ये ज्यांना सामना निकाल दिला होता ती दुसरी गाडी आहे, ती देखील तिसऱ्या क्रमांकाची मानकरी आहे। विठ्ठल फौजी बुलढाणा, फौजी ग्रुप बुलढाणा आणि अनिल कदम विहापूर यांचा भव्य पाहला आणि त्याच्याबरोबर गजानन पवार ग्रामसेवक आणि उपाध्यक्ष बापूराव लोखंडे भरवाड छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस शंभू पाहला। शंभू आणि भव्या तेही आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी। जायगाव केसरी मैदानातील 2 नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांक पटकावला। क्रमांक 6 वर धावली गाडी समीक्षा प्रीतम घाडगे शिरसवडी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली। आरोही पंकज घाडगे शिरसवडी आणि विजय घाडगे फौजी शिरसवडी यांचा रायफल पाहला आणि त्याच्याबरोबर समर्थ आदित्य वेगळे गोटावडे मोर्शी यांचा लक्ष्य पाहला। रायफल आणि लक्ष्य आजच्या या श्री गणवाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या जायगाव केसरी सन 2025 चे तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील 1 नंबरचा मानकरी श्री दानवाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला जायगाव केसरी या मैदानातला 1 नंबरचा मानकरी ज्याने गेल्याही वर्षी याच मैदानाचा 1 नंबरचा मान पटकावला, त्याच बैलाने याही वर्षी 1 नंबरचा मान पटकावला। तास क्रमांक 5 वर धावलेली गाडी ग्रामदैवत धोरण प्रसन्न प्रशांत ड्रायव्हर चिंचणे या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी पळाली आणि पुन्हा एकदा इतिहास अधोरेखित केला असा बैल पाहला। वैभव शेठ कदम गिरवी समीर भैयाने यांचा काळी तेजा पाहला आणि त्याच्याबरोबर युवराज भोई कमलेश फौजी गुंजवते विशाल कडारे लाटे बारामती यांचा आर्मी पाहला। आर्मी आणि तेजा आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील रोख रुपये 1 लाख मानाची चांदीची गदा आणि जायगाव केसरी सन 2025 चे प्रथम क्रमांकाचे मानकरी।